आता आम्ही कराडमधून सध्या आता जात आहे डायरेक्ट कोल्हापूरला आणि आता व्लॉगला सुरुवात करत आहे. डायरेक्ट अचानक सुरुवात करत आहे. आणि बघा आता मी इथं बसलेलो आहे. कराडापासून एक 72 किती किलोमीटर असेल, 70-72 किलोमीटर आहे कोल्हापूर इकडून. असं आता ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे. तो आता सुरुवात करूया आपल्या व्लॉगला, कारण थंडी बिंडी खूप आहे, जास्त प्रमाणात थंडी आहे. आताच कराड बघा पास केले आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत रोहित माने, आमच्या गावचे कॅप्टन, असे म्हणजे आमच्या टीमचे कॅप्टन असे आयकॉन धडाडीचे रोहित माने. त्याच्याबरोबर आता चाललेलो आहे. असं तऱ्हेने व्लॉगची सुरुवात करत आहे. आता दर्शन आहे आपलं कोल्हापूर दर्शनला जायचं आहे. थंडीचे दिवस आहे. सकाळ सकाळी 6 वाजता आम्ही निघालोय आणि थंडी बघा खूपच आहे. तुम्ही बघू शकता आता मास्क वगैरे लावायला लागते, कारण जरा जरी तोंड जरी बाहेर जरी काढलं तरी गारट्यानं फार जाम होते दोघं पण. मास्क वगैरे सगळं पॅकिंग वगैरे करूनच आलाय आपण. आणि आता इथून बघा कोल्हापूरच्या निम्म्या रस्त्यावर म्हणजे अर्ध्या रस्त्यावर आहे. आणि इथून आता काहीतरी 70 किलोमीटर अजून दाखवते. 70 किलोमीटर अजून आम्हाला जायचं आहे. तर आता चला. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. आता कोल्हापूर इथून एक आहे 20-1 किलोमीटरवर आहे इथं. आणि इथूनच सुरुवात आहे. आणि आत्ताच बघा रोहित माने बोलाय ऐकत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि आत्ताच बघा भांडणं झाली, आम्हाला जागाच नव्हती अजिबात काय इकडून जाण्यासाठी. आणि तो जास्तच बोलायला लागला. पण ह्यानं पण सुरुवात जी केली बोलायला, तर 5 मिनिटात पळूनच गेला. जे 4 व्हीलर वगैरे होते, चुकी काय आमची नव्हती, ह्याची सगळी चुकी होती. एवढं डेअरिंग कुठून येतं तुझ्यात बोलण्या वगैरे? मला बघून तुम्हाला काय वाटतं? मी घाबरेल? घाबराल तू नाहीच एकदम. चुकी कोणाची होती पण? चुकी काय, ज्याला माहिती होतं ती चुकी होती, गप्पा गेला शिस्तीत एकदम सरळ होतं काय. आणि काच वगैरे आणि आम्हालाच म्हणते इकडचं आहे, प्रॉपर आहे. यानं जे बोलायला सुरुवात केली त्याला पण कळालं मग हा काय बोल ऐकणार नाही की. तर ह्याची बॉडी बिडी तुम्हाला माहिती असतं एकदम 12 अंडी खातं दिवसाला, त्या हिशोबानं बघा तो कारवाला पळूनच गेला. त्याला थांबता बोललं तर तो निघूनच गेला. आम्हाला झाली म्हणतो आणलं बरं का भाऊला. गावचे उत्कृष्ट असे बॅट्समॅन आहेत. आणि यांचा जर कोणाला दहशत जर विचारायची असली ना तर TPL ला फक्त विचारा, रोहित माने म्हणजे कोण आहे ते एकदम सगळी सांगून देतील. कारण आहे ना आतापर्यंत TPLचं 5 सीझन झाले. ते 5 सीझनपैकी 4 सीझन या प्लेअरने जिंकले. ते विचार करा कसला डेंजर प्लेअर आहे ते. म्हणजे रागीट एकदम, रागाचा काही विषय नाही एकदम. याचा राग म्हणजे याला कंट्रोल होत नाही असल्याला हा प्लेअर आहे. आणि TPL मधला पहिला सीझन त्या सोडून पहिला सीझन तर यांनी जे बक्षीस मारायला सुरुवात केली ना, सलग 4 वर्ष यांनी डॉमिनेट केले TPL मध्ये. असा रोहित माने कॅप्टनशिप, द लीडर, द फ्रंट ऑफ द कॅमेरा. आता त्यानं हे कुठले आहे म्हणजे आताच मास्क उघडले आहे, त्याचा आम्ही चेहरा दाखवणार आहे तुम्हाला एकदम कदाचितमध्ये. मुंबईचा बादशाह, वाशीचा वंडर बॉय. आणि आता UPL पण आता जर UPL आम्ही फायनल जिंकली आम्ही, पण मी म्हणजे डायरेक्ट बोलू शकतो तर हा जर अजून जर 2 ओव्हर राहिला असताना तर आम्ही फायनल पण जिंकली असते. कारण याची बॅटिंगच आहे. 12 बॉल आहे ना सध्या ती एकट्यानं माझी मारलेला तर त्या ह्याच्यापुढे असं नाही खेळत होता. पण शेवटी मी विकेट काढली त्याची. मी विकेट काढली सांग जरा आता पण त्याच्यामुळे मॅच फिरवली, तिथनंच आमची मॅच फिरली. आता रोहित माने त्याला आता बघूया, सुरुवात करूया. आता रोहित आता इथून पुढे चालणार नाही. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में.
घाट अशा तऱ्हेने चालू झालेला आहे. आता 5 किलोमीटरवर फक्त आता मंदिर आमच्यापासून दूर आहे. सो आता सुरुवात झाली. आता इथून पुढे बघा गोंडस चेहरा नाच करायचा नाही. रोहित माने सोन्या आयकॉन पैसे पे करत एवढ्याची तारीफ केलेली. सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है. अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके. ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. आता मंदिरात इकडे आम्ही पोहोचलेलोच आहे. आता इथं गाडी पार्किंग करायची. मी कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. आणि बघा इथून पुढे गाडी इथं अशी पार्क केली. आणि आता इथून आमची सुरुवात आहे. तो आता इथं चपल्या वगैरे काढून नारळ वगैरे घेऊन आता डायरेक्ट आम्ही देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. सुरुवात करूया. भावाला फोन आलाय. चला इथून पुढे सुरुवातच करूया. त्याला जायचं आहे ज्योतिबा. त्याच्या आधी नाश्ता करून घेतो. काय म्हणणार भाऊ? खाऊ त्याला डिस्टर्ब करायला नको. त्याला भूक लागायला डिस्टर्ब करायला आवडत नाही. कारण बघा आम्ही इथंच पोहोचलेलो आहे. आणि आता इथं आम्ही कोल्हापूरमध्ये आहे. आणि आता इथून पुढे सुरुवातच आहे. दाखवून आहे हे बघा दख्खनचा राजा आहे का. रोहित मानेचा आयकॉन. रोहित कसं वाटत आहे? मस्त वाटत आहे. दोन मिनिट तुम्हाला आता 2 मंदिर दाखवते. एकदम मंदिराचा 2 नजारा. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी, साध घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. माझी पहिली वेळ आहे. काही नव्हतं वेळ आहे. अशा तऱ्हेने देवदर्शन आमचे झालेले आहे. 200 मीटर एकदम रांग होती. 200-300 मीटर रांग होती. आणि त्या 200-300 मीटर रांगमध्येच आम्हाला 2 ते 3 तास वेळ लागला. आणि आता याची आता हालत बघू शकता कशी काय झालेली आहे. आणि आता इकडून आता जात आहे. आता मी सध्या तरी दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि पुढचा स्टॉप कुठला? घरी डायरेक्ट घरी आता जाणार आहे. आता बघूया. आता इथं सांगत काही व्हिडिओ काय जास्त बनवू शकलो नाही कारण गर्दी जेवढी होती. घरी तुम्हाला 2 तास लाईनीत होतो. 2 तास लाईनीत होतो. किती वाजता? 9:30ला काय सुरू केले. पण 11:30 वाजले. 11:30 12 पर वाजले तरी पण काही रांग काय संपली नाही. अशा तऱ्हेने आता चला शेवटचा स्टॉप बघू. आता पुढचं काय काय होते. कशी बी वापरा, शेतात वापरलं तरी चालतंय. बघ घेणार असला तर बघ म्हणले. किती
2200 ही चप्पल कोल्हापूर 3,500 माल पण आहे मग आहे की 400 500 पासून सुरुवात आहे 500 आहे 700 आत्ताच भाऊनं 2200 रुपये चप्पल घेतली. चप्पल दाखवलं 2200 रुपये चप्पल, कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरी जर आला तर ही चप्पल तुम्हाला घ्यावीच लागेल, एवढी भारी आहे. अशा तऱ्हेने आता आमचं झालेलं आहे दर्शन वगैरे सगळं करून आता मी घरच्या दिशेने जात आहे बघा. अजून काय आता कुठे फिरायचं वगैरे आहे का? नाही सरळ घरी, कारण 2 तास आम्ही रांगेमध्ये उभे आहे, त्यामुळे आता लय पाय दुखते. बघूया आता पुढे काय काय होते.